आपण फक्त काम करायला ऑफिसला जात नाही. आपण काम करायला जातो तसे आपल्या कलिग्सला असतात, त्याच्यातनं आपल्याला एक वेगळी एनर्जी मिळते काम करण्यासाठी. मी नुसतं कंपनी मला महिन्याला पगार देते म्हणून मी कंपनीसाठी नाही काम करत. आणि माझ्याकडे 3 ऑफर लेटर्स आहेत. ॲज इफ की सब्जी मंडीत गेल्यानंतर आपण म्हणतो इकडे 10 रुपयाला कोथिंबीर मिळते, तुझ्याकडे 4 रुपयाला देतोस का. लिटरली तसं आत्ता चाललेलं होतं विदिन कपल ऑफ मंथ्स बिफोर. तुझ्याकडे स्किल आहे, तू इमिजिएट जॉईन होतो, तुला 40% राईस दिलेली आहे, असं करून कॅन्डिडेट आलेलं आहे. त्यांना आधी हे खूप छान वाटलं, पण आता त्यांना कुठेतरी हा थ्रेट जाणवायला लागलेला आहे की जसं 2008ला जे मोठा डाऊनटर्न आला, हा खूप चुकीचा समज आहे की वर्क फ्रॉम होममुळे महिला खूप चांगल्या हॅपी आहेत. टेक्नॉलॉजी आहे म्हणजे सगळं आहे असं नाही होत. शेवटी मी म्हटलं की वी आर ऑल आर ह्युमन बिंग, वी नीड दॅट पीपल इन अँड अराउंड. नमस्कार, मी विनायक पाचलग आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक नवा दिवस आणि नवी चर्चा. आजच्या चर्चेचा विषय पुन्हा एकदा इंटरेस्टिंग आहे. याचं कारण आता कोरोना इतिहासात जातोय का काय अशी वाटण्याजोगी परिस्थिती आहे. कालच बातमी आली की सगळे निर्बंध ऑलमोस्ट उठवले जातात आणि यातूनच जे वर्क फ्रॉम होममध्ये होते नॉलेज इकॉनॉमीतले, त्यांचं पुन्हा वर्क फ्रॉम ऑफिस चालू होतंय का काय अशी चर्चा चालू आहे, शक्यता चालू आहे, मेल्स जात आहेत. पण एकूणातच जे वर्क कल्चर गेल्या 2 वर्षात होतं ते पुन्हा एकदा बदलाच्या एका बॉर्डरवरती येऊन थांबलंय का काय, याच्याबद्दलच मला समजून घ्यायचं आहे, प्रश्न विचारायचे आहेत. आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत तृप्ती नानल मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं. नमस्ते. 20 वर्षाहून अधिक काळ त्या HR कन्सल्टन्सी, हेड हंटिंग या सगळ्यामध्ये काम करतात. त्यांची टॅगलाईन मला फार आवडली की पीपल हू नो द पीपल, त्यांच्या पॉझिमाइंड नावाच्या कंपनीची. त्यामुळं आत्ता काय चालू आहे, माणसं कशी वागतायत, नॉलेज इकॉनॉमीत काय चालू आहे, IT इंडस्ट्रीत काय चालू आहे, या सगळ्याशी संदर्भात मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. पहिला प्रश्न हाच आहे, बरोबर मार्च 2020ला आमच्या सकट सगळ्या कंपन्या वर्क फ्रॉम होममध्ये गेल्या. आधी वाटलं काही दिवस, मग काही महिने, 2 वर्ष झाली आज. आणि आत्ता कुठंतरी असं वाटतंय की परत एकदा वर्क फ्रॉम ऑफिस येईल, हायब्रिड काहीतरी जॉबचं कल्चर येईल. तर तुमचा अनुभव काय आहे, हा बदल कसा होता, आत्ता काय परिस्थिती आणि कुठल्या दिशेला जाणार? वर्क फ्रॉम होम जेव्हा सुरू झालं तेव्हा समहाऊ मला वाटत होतं की हे खूप लॉंग लास्टिंग नाही राहणार आहे. जरी काही कंपन्यांनी सांगितलं की इट्स अ गुड ऑप्शन फॉर कॉस्ट कटिंग, लोकांचं जे ट्रॅव्हल टाईम आहे ते खूप कमी होईल, लोकांचं वर्क लाईफ बॅलन्स आता खूप चांगला ऑप्शन असेल. पण इफ यू सीन विनायक, आता आपण जे ह्युमन बिंग आहोत ते वी आर अ सोशलाइज पर्सन, एस्पेशली इंडियाच्या रिलेटेड जे मी बोलते. आपण फक्त काम करायला ऑफिसला जात नाही. आपण काम करायला जातो तसे आपल्या कलिग्सला असतात, त्याच्यातनं आपल्याला एक वेगळी एनर्जी मिळते काम करण्यासाठी. सो जेव्हा वर्क फ्रॉम होम हा जेव्हा ऑप्शन आला तेव्हाच मला वाटलं होतं की हे खूप लॉंग लास्टिंग नाही जाणार आहे. ह्याचे बाकीचे सुद्धा काही काही चॅलेंजेस यायला सुरुवात होतील आणि इथे इव्हेंच्युअली सगळ्यांना माहिती आहे की आले. म्हणजे HR जेव्हा इतर गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करण्याबरोबर त्यांचे बिहेवियर, मेंटल स्टेटस, त्यांना मेंटली कसं स्ट्रॉंग करायचं, हे वेगळे चॅलेंजेस HRनी त्या कंपनीच्या याला फेस केलेले आहेत. त्यामुळे हे लॉंग लास्टिंग नाही राहणार आहे ॲक्च्युली. ओके, हायब्रिड इज अ न्यू ऑप्शन की हायब्रिडमध्ये काही दिवस तुम्ही ऑफिसला येऊ शकता, काही दिवस तुम्ही घरातून काम करू शकता. हे एखाद्या वेळेस वर्कआउट होऊ शकेल. पण अगेन असं होतं की हे खूप टाइम बिंग मला तरी ऑनेस्टली वाटतंय. सो इट इज बेटर वी ऑल प्रिपेअर्ड की अरे आपण 4 दिवस किंवा 5 दिवस का होईना, वी शुड ऑल गो टू वर्क. बरोबर. जेव्हा वर्क फ्रॉम होम आलं तेव्हा आम्ही सुद्धा खूप लोकांशी बोललो आणि वर्क फ्रॉम होमचे पण फायदे लोकांनी सांगितले. हे ठीक आहे इथंपर्यंत चर्चेच्या लेवलला, पण जो एंड युजर आहे म्हणजे जो एम्प्लॉई आहे त्याच्या आयुष्यात खूप बदल झाले. त्यानं वर्क फ्रॉम होमनुसार स्वतःला ॲडजस्ट केलं, स्वतःला रिपोजिशन केलं, सायकॉलॉजी बदलली. इतकंच काय तर माझ्याच कित्येक मित्रमैत्रिणींनी वर्क फ्रॉम होममध्ये जॉब बदलले. एकदा काय 2दा बदलले आणि त्यांनी अजून ऑफिस बघितलेलं नाही. कित्येक जे फ्रेशर्स आहेत त्यांचं जॉईनिंगच व्हर्च्युअली झालं, अजून त्यांनी कंपनी बघितलेली नाही. तर या सगळ्यांची सायकोलॉजी नक्की काय आहे आणि त्यांनी आता काय बदलली पाहिजे? जसं मी आधी सुद्धा म्हटलं की वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट आहे ना, ही इंडस्ट्री टू इंडस्ट्री चेंज होते. आता जर आपण ॲज यू राईटली सेड, वी आर स्टार्टेड ऑन IT अँड ITS एस्पेशली. सो फॉर IT अँड ITS वन कॅन अंडरस्टँड की तुम्ही घरातून काम करू शकता किंवा आता ही लोक खूप
याच्यामध्ये आलेत की मला घरातूनच काम करायचं आहे, मग मी कुठल्या तरी माझ्या होमटाऊनला जाऊन काम करू शकतो, बरोबर. तिथून मी ते रिमोटली काम करू शकतो. हो. पण जसं मी म्हटलं की त्याचे चॅलेंजेस खूप वेगळे आहेत. मी नुसतं कंपनी मला महिन्याला पगार देते म्हणून मी कंपनीसाठी नाही काम करत. दे आर लॉट ऑफ अस्पेक्ट की जेव्हा तुम्ही त्या कंपनीमध्ये जाता, त्याचं कल्चर बघता, त्याचं टोटल ॲम्बियन्स बघता, मी ह्या मोठ्या कंपनीमध्ये काम करतो, एवढ्या मोठ्या प्रिमायसेसमध्ये काम करतो, ह्याचं एक आपल्याला एक प्राईड मुवमेंट असते प्रत्येक एम्प्लॉईला, विच इज नॉट ओनली रिलेटेड टू द वर्क. की फक्त मी लॅपटॉप समोर बसले, मला लॅपटॉप आहे. आणि आता तर नवीन मी ऐकलं की त्यांना खूप मेंटली याच्यासाठी काही काही गेम्स घरी पाठवल्या जातात रिफ्रेश होण्यासाठी, मग एक होम पॅकेज पाठवलं जातं. पण हे खूप लॉंग लास्टिंग नाही राहणार आहे. ॲक्च्युली जर सायकोलॉजिकली जर विचार केला तर माझं एक सराउंडिंग असल्यानंतर एक बॉन्डिंग होतं. म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये मला असे खूपसे कॅन्डिडेट्स आलेले आहेत की मॅडम मला पॅकेज आवडलं, पण माझा कलिग इथे आहे ना म्हणून मी नाही सोडून जाणार, किंवा मला कल्चर खूप छान आहे, माझा बॉस खूप चांगला आहे, त्यांनी मला खूप वेगवेगळ्या लेवलवरती मदत केलेली आहे. हे का होतं? जेव्हा तुम्ही त्यांना पर्सनली भेटता, पर्सनली इंटरॅक्ट करता. मी कुठंतरी बसले जसं ॲज यू ट्रेड की त्यामुळे मग 1 जॉब काय, 2 जॉब काय, 10 जॉब काय. सो हे कुठंतरी ह्या इंडस्ट्रीला पुढे घातक आहे. जो ट्रेंड आपण हा बघतोय ज्या सेगमेंटमध्ये आहे अप टू 35 किंवा फ्रेशर टू 35, त्यांच्या करिअर पाथला सुद्धा हे खूप डेंजरस आहे. आणि हे त्यांना खूप उशिरा का होईना हे लक्षात येईल किंवा एवढे जॉब हॉपिंग जेव्हा ते सिनियर लेवलवरती जातात तेव्हा कधी गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा प्रोफाईल म्हणजे जेव्हा आम्ही रिझ्युमे बघतो तेव्हा आम्ही बघतो अरे ह्यांनी एवढं जॉब हॉपिंग केले. सो दॅट कनेक्ट्स टू देअर कमिटमेंट टुवर्ड्स युअर जॉब. म्हणजे आज हा नाही तर उद्या तो असं. आणि हे ह्यांना घातक होऊ शकतं. तर त्यांना मला असं आत्ता ऑनेस्टली असं वाटतं विनायक की त्यांनी ही मेंटॅलिटी चेंज करायला पाहिजे. इफ कंपनी इज नॉट अलाउविंग देम दे शुड फोर्स की सर मला 2-3 दिवस येऊ द्या ऑफिसला. आणि हे आता होतं आहे. म्हणजे मी असं वेगळं काही सांगत नाही. इंडस्ट्रीमध्ये खूप मुलं अशी आहेत की ज्यांच्याशी आम्ही आता इंटरॅक्ट करतोय आणि ते आम्हाला सांगतात की नाही मॅडम हमें 3 दिन तो आना है कंपनी में. सो दॅट सिनारिओ इज इव्हेंच्युअली चेंजिंग. आणि हा आपण सगळ्यांनी मिळून जर हे केलं तर हे नक्कीच चेंज होईल असं मला वाटतं. पर्पज जो असतो की व्हाय आय वर्क तो कदाचित पॅन्डेमिकमुळे आधी सर्व्हायव्हल होता, बरोबर, मग अर्निंग होता. तर त्याच्या पुढचा जो पर्पज आहे तो आता सगळ्यांनी शोधायला हवा का? एक्झॅक्ट. म्हणजे हा आधी पण होता ॲक्च्युली. ठीक आहे, पॅन्डेमिक मी असं म्हणते की दॅट वॉज अ सिच्युएशन, देर आर लॉट ऑफ लर्निंग्स आपल्याला त्याच्यातनं मिळाले. तर तो एक होता थोड्या वेळ की आता मी पुढं काय होईल, जग खरंच थांबेल का नाही. पण लोकांना कळलं की ती एक टाइम फ्रेम होती त्याच्यातनं आपण आलो सगळे बाहेर. आणि आता इंडस्ट्री चांगल्या पद्धतीने मूव्ह झालेली. म्हणजे अनएक्सपेक्टेड एवढ्या फास्ट ग्रोईंग होती. तर ह्याच्यामध्ये तुम्ही आधी मला तसं होतं मग ते छान होतं, मी घरातच बसलेलो होतो, बायका मुलं आजूबाजूला होती, हे नाही राहणार. कारण त्याच्यात मग तसं होतं मग तुम्हाला मेंटली सॅटिस्फॅक्शन होतं का? नव्हतंच ना. म्हणजे इव्हेंच्युअली 1 वर्षानंतर लोकांना मेंटल इश्यूज, हेल्थ इश्यूज यायलाच सुरू झाले. किंवा म्हणावं तसं की म्हणजे बरेच असं आम्हाला क्लायंट असे सांगायचे किंवा कॅन्डिडेट सांगायचे की मॅडम तेव्हा आम्ही 10-10:30 का होईना ऑफिसमधनं बाहेर पडायचो, आता आमचा कॉल कधीही असतो आणि आम्हाला सरळ आमचे सिनियर सांगतात की तू तो घर पे रहता है, मग तू 12चा कॉल अटेंड कर किंवा 8:03चा अटेंड कर. म्हणजे परत ते तुमच्या लाईफवरती इम्पॅक्ट झालंच ना. सो कुठंतरी हे असं लॉंग लास्टिंग न ठेवता जे आपलं आधीचं वर्क होतं की ज्याच्यात तुम्ही हे सगळं सायमल्टेनियसली करू शकता. सो दिस इज व्हॉट माय फिलिंग. ही एक हॉट डिबेट आहे. तो डायरेक्ट प्रश्न विचारतो, वर्क फ्रॉम होम मध्ये जास्त इफिशियन्सी होती का वर्क फ्रॉम ऑफिसमध्ये? मला ऑनेस्टली विचारायचं सर वर्क फ्रॉम ऑफिसमध्ये. आणि जरी वर्क फ्रॉम होमच्या आपण या सगळ्या मुद्द्यांची चर्चा केली तरी एक मुद्दा असा होता की लोक घरी राहिली. Tier 2, Tier 3 सिटीजमध्ये स्पेंडिंग चालू झालं आणि त्याच्यामुळे तिथल्या इकॉनॉमीत एक फ्रेशनेस आला की तिथं स्पेंड होतोय, लोक तिथं राहत आहे. आणि पूर्वी जे अर्बन मध्ये कन्सॉलिडेशन झालेलं म्हणजे हिंजवडीत ट्रॅफिक नव्हता 2 वर्ष, किंवा नवी मुंबईत ट्रॅफिक नव्हता. बेंगलोरमध्ये मी काल एका मित्राला भेटलो, तो म्हणला की मला सवयच नाही की मी इतक्या फास्ट एखाद्या रस्त्यावरून जाऊ शकतो. नाऊ दे आर मुव्हिंग बॅक टू द मेट्रोज. तर यानं काय फरक पडेल? जे छोट्या शहराचा विकासाचा मुद्दा होता किंवा तिथल्या स्पेंडिंगचा मुद्दा होता तो थांबून परत एकदा अर्बन कॉंग्लोमरेट्स आणि तिथलं ट्रॅफिक, तिथले प्रॉब्लेम्स हे परत चालू होतील का? ऑब्व्हियस होणार असं मला वाटतंय. थोडे ओके कितक्या लेवलवरती होतील हे माहिती नाही, कारण का जसं मी म्हटलं की आज आपण IT म्हणून बोलतोय म्हणून ठीक आहे, पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट कधीच नव्हती. म्हणजे देर आर द मॅन्युफॅक्चरर्स हू हॅज टेकन अ स्पेशल परमिशन इन पॅन्डेमिक आणि दे हॅव स्टार्टेड देअर युनिट्स. ओके, IT आणि ITES मध्ये यू राईटली सेड, म्हणजे अगदी आपण Tier 1, Tier 2 सिटीजमध्ये जरी गेलो तरी ही लोक जरी बॅक टू रूट जरी गेले जरी असले तरी सुद्धा
परत त्यांचं कल्चरल जे डेव्हलपमेंट मी म्हणते की परत तुम्ही त्या लेवलवरती येऊन जसे तुम्ही घरात बसून काम करता तेच माझं म्हणणं आहे की तुमची कल्चरल डेव्हलपमेंट कधी होते, जेव्हा तुम्ही बाहेर येता, लोकांना भेटता. आणि मग अशा वेळेस तुम्हाला कम्फर्ट मेट्रोमध्ये यावंच लागतं. अदरवाईज देन दॅट कंपनी हॅज टू डिसाईड की वेदर वी कॅन डेव्हलप सच काइंड ऑफ युनिट्स इन अँड अराउंड. ओके. आणि ते आता फॉर्च्युनेटली आपण जर कोल्हापूर ह्या साईडला गेलो तर काही IT कंपनीज तिकडे पण जायला सुरुवात झालेली आहे, बिकॉज दे आर गेटिंग अ रिअली गुड टॅलेंट इन अँड अराउंड एरिया. सो तो एक चांगला ट्रेंड आता खूप छान मिळालेला आहे. आणि दुसरं एक खूप छान झालंय की बरेचसे लोक हे बॅक टू रूट्स जाऊन काम करायला लागलेत. म्हणजे वी फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट इनिशियल स्टेज की मला कोल्हापूरमध्ये चांगला कॅन्डिडेट हवा आहे, सांगलीला चांगला कॅन्डिडेट हवा आहे, किंवा आणखीन विदर्भ ह्या साईडला गेलं तर, पण तिथं मला मिळायचं नाहीत कॅन्डिडेट, कारण का कुणाला यायचं नसायचं. त्यांचं एकच यायचं की मला रिलोकेट पुणे किंवा मुंबईला व्हायचं. पण तसं आता होत नाही आहे. दे आर रेडी टू मूव्ह टू देअर रूट्स ऑल्सो. पण परत की हे पर्सेंटेज वाईज खूप कमी आहे. सो वी हॅव टू थिंक की आपल्याला नक्की कशा पुढे जायचं आहे, किंवा हे सुद्धा परत सॅच्युरेट होणारच आहे. म्हणजे जरी आपण म्हटलं की ती लोक तिथे जातील, सिटीची ग्रोथ होईल वगैरे, पण तो पर्सेंटेज किती येते ते खूप कमी आहे. इफ यू सीन दीज गाईज, ज्याच्यामध्ये IT मध्ये काम करणारी ती लोक आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करणारी लोक, तो जास्त चंक आहे. बरोबर. मग यातनं असं काहीतरी होईल का की मला ऑफिसला तर जायचं आहे, पण ते ऑफिस नोएडाचंच असावं, हैदराबादमध्येच असावं असं काय नाही. समजा 50 लोक XYZ कंपनीची सांगलीत आहेत, तर सांगलीतच एक हब चालू झालं, कोवर्किंग चालू झालं, किंवा काय 20 लोक या प्रोजेक्टची कोल्हापूरच्या आसपास राहतात किंवा काय नागपूरच्या आसपास राहतात, तर तिथं ते येत आहेत. सो वर्क फ्रॉम ऑफिस बट नॉट फ्रॉम द हेडक्वार्टर, असं काहीतरी घडायची शक्यता दिसते का तुम्हाला? मला असं वाटतं हे असं होऊ शकेल की म्हणजे ऑल द वे कमिंग टू द स्टेशन्समध्ये येण्यापेक्षा तुम्ही तिथल्या तिथे जर काही लोक एकत्र आले आणि त्यांनी जर काम सुरू केलं तर अशा गोष्टी होतात. मला वाटतं कोल्हापूरमध्ये असे 2 कोवर्किंग स्पेसेस सुरू पण झालेले आहेत. म्हणजे दे आर डिफरंट पीपल, पण एकत्र येऊन वेगवेगळ्या कंपन्यांसाठी एकत्र येऊन काम करतात. त्यांना सुद्धा एक थोडंसं असं वाटतं की अरे ऑफिसला जाण्याचं एक फील असतं ना, की मी आज ऑफिसला चाललोय सकाळी उठून बाहेर पडल्यानंतर. तो एक वेगळा एक तुम्हाला एक काय म्हणतात एक बूस्ट मिळतो की अरे मला आज काम करायचंय. सो त्याच्यामुळे बरीचशी लोक आता बाहेर येऊन असे एकत्र येऊन काम करायला लागलेली आहेत. एक अजून एक चर्चा झाली या वर्क फ्रॉम होमच्या कालावधीत, ती म्हणजे गिग इकॉनॉमी, की मी फ्रीलान्स करतोय, किंवा काही वेळेला अनइथिकली पण प्रकार झाले की मी जॉब एका ठिकाणी करतोय, आय एम टेकिंग अनदर प्रोजेक्ट, कारण नो बडी नोज व्हॉट आय एम डुईंग. आणि त्याच्यामुळं इथिकल जी डेव्हलपमेंट किंवा इथिकल फ्रेमवर्क जे असतं ते पण कुठेतरी हल्लं का, अशा तक्रारी काही कंपन्यांनी केला. तर हा जो सगळा प्रकार होता, वर्किंग फॉर मेनी पीपल, वर्किंग ऑन प्रोजेक्ट बेसिस, और वर्किंग इन अ कंपनी अँड देन डुईंग समथिंग एल्स, हे नक्की काय घडलं आणि आता त्याचं काय होईल? जशी सुरुवात विनायक तू केलीस की पॅन्डेमिकमध्येच लोकांनी कंपन्या बदलल्या, त्यांना माहिती नव्हतं की हेड ऑफिस कुठे काय आहे. सो ह्या केसेस मीही खूप केलेल्या आहेत की एकच कॅन्डिडेट मल्टिपल कंपन्यांमध्ये काम करतोय. ओके, मग त्याच्यामध्ये त्यांनी सॉरी असं केलं की इकडून 15 दिवसाची लिव्ह घ्यायची, नवीन कंपनी जॉईन करायचं, त्याचं कल्चर बघायचं, आवडलं तर कंटिन्यू करायचं, आणि नाहीतर मग बॅक टू कंपनी आधीची आहेच आहे, असं सुद्धा केलेलं आहे. 2 ऑफर लेटर्स हातात घेऊन सुद्धा काम केलेली लोक आहेत. पण ह्याला कुठेतरी मला असं वाटतं की हे यायला इंडस्ट्री पण तेवढीच जबाबदार आहे. म्हणजे स्टील दे आर सेइंग की तृप्ती आम्हाला एका महिन्यात कॅन्डिडेट हवाय, किंवा 1 महिना हा खूप झाला, इमिजिएट जॉईन व्हायला. आज जर दिलं ना प्रोफाईल तर त्यांनी संध्याकाळी जॉईन व्हायला पाहिजे, त्यांनी उद्या जॉईन व्हायला पाहिजे, त्यांनी 3 दिवसात जॉईन व्हायला पाहिजे. कुठल्याही याला ती जॉईनिंग असू दे किंवा रेझिग्नेशन असू दे, त्याला एक पर्टिक्युलर प्रोसेस आहे. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या कंपनीला जेव्हा नवीन माणूस बोर्डवरती घेतो, मग तो ज्युनियर असेल सिनियर असेल, त्याच्यामध्ये त्याचं रेझिग्नेशन लेटर, त्याचं ॲक्सेप्टन्स द्यायचं, त्याचं ड्यू क्लिअरन्स, लॅबिलिटी क्लिअरन्स, हे एक प्रोसेस असते की जी आम्ही पूर्ण फाईल क्लायंटला सबमिट करतो. आता तसंच काहीच नाही आहे. म्हणजे वेन वी एज्युकेट क्लायंट की बॉस त्याचं आमच्याकडे रेझिग्नेशन नाही आहे, हा ठीक आहे ना, त्यात काय झालं, पण लेट हिम जॉईन. कारण का जसं मी म्हटलं की इंडस्ट्री इतक्या फास्ट ग्रो होईल हे कुणालाच माहिती नव्हतं. फटाफट प्रोजेक्ट आले, आता लोकांना अपॉर्च्युनिटीज सोडायच्या नव्हत्या. म्हणजे कंपनी साईडनी जर बघायला गेलं तर मग ते प्रोजेक्ट आलं की मला आज 50 लोक हवीत, आज 100 लोक हवीत. मग महिनाभर थायला तयार नाहीत, कारण का महिनाभरात माझ्याकडनं हे प्रोजेक्ट दुसरीकडे जाऊ शकतं ना. म्हणजे असं क्लायंटनी मला सांगितलेलं आहे की तृप्ती, आज जर मी 100 लोक बोर्डवर नाही दाखवली तर हे कंपनी दुसरं प्रोजेक्ट हे दुसरीकडे जाईल माझं. सो मला कम्फर्टने ही लोक हवी आहेत. सो हे मला असं वाटतं कुठेतरी लूप येतो, आणि ते जर सर्कल कोणीतरी ब्रेक करायलाच पाहिजे तरच हे होऊ शकतं. पण हे खूप डेंजर पण आहे विनायक, इट इज व्हेरी डेंजरस. कारण का जसं म्हटलं की ही एक त्यांची टेंडन्सी व्हायला लागली.
त्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये जो सिरियसनेस असतो हा राहिलेलाच नाहीये. म्हणजे मल्टिपल वर्किंग तर आहे, जसं कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये. म्हणजे यू वॉन्ट बिलीव्ह मी 60 lakhचा कॅन्डिडेट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हे केलेला आहे, प्लेस केलेला आहे. बापरे. तो म्हणला मला गरज नाही पेरोलवर जायची, मला आता मिळतात ना 60 लाख, 1 रुपया नाही डिडक्ट व्हायला पाहिजे, मला असेच्या असे अकाउंटला डिवायडेड बाय 12 माझ्या अकाउंटला यायला पाहिजे. DDS वगैरे जे काही इतर हे होतील ते कम्प्लायन्सेस कट करून. पण म्हटलं अरे तू डायरेक्ट पेरोलवर नाही आहेस, तू कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेस. तो काय आलं म्हणला. सो हे खूप डेंजरस आहे पुढच्या ग्रोथसाठी. म्हणजे एक रिक्रुटमेंट प्रोसेस किंवा आपण एक करिअर पाथ म्हणतो प्रत्येकाचा, की जो आम्ही प्रत्येक कॅन्डिडेटला एज्युकेट करतो की तुझा ग्रोथ करिअर काय असेल, वाय यू वॉन्ट टू कम टू धिस कंपनी. हे कुठेतरी खूप हेवाय व्हायला लागलेलं आहे आणि त्याला ब्रेक हा नक्कीच पाहिजे. या सगळ्यामध्ये HR, रिक्रुटर, ओनर, एंटरप्रेन्योर यांची एक साईड असते जी आपण डिस्कस करतोय, पण तशीच एम्प्लॉईची पण साईड असते की मी हा थॉट केला. एव्हरीबडी ते काही असेच नाहीत, म्हणजे ऑल आर वेल एज्युकेटेड, वेल थॉट ऑफ. तर तुम्ही या दोन्ही बाजूंशी बोलता. आत्ता या सगळ्या प्रोसेसमध्ये जो IT मधला किंवा जो ओव्हरऑल नॉलेज इकॉनॉमीमधला एक एम्प्लॉई आहे, एक रिसोर्स आहे, त्याच्या मनात काय भावना आहेत, तो कसा विचार करतोय आणि त्याला काय दिसतं हे कुठल्या दिशेला चाललंय. इनिशियली जर बघितलं तर दे ऑल आर व्हेरी हॅपी. कारण का 2 लाखाची CTC ही 6 महिन्यामध्ये 10-12 झालेली. म्हणजे इफ यू 10-12 लाख CTC व्हायला साधारण किती वर्ष एज्युकेशन लागू शकतं, एक्सपिरियन्स लागू शकतं की एव्हरीवन नोज. पण आता तसं नाही झालेलं. आज तुझ्याकडे स्किल आहे, तू इमिजिएट जॉईन होतो, तुला 40% राईज दिलेली आहे, असं करून कॅन्डिडेट आलेलं आहे. त्यांना आधी हे खूप छान वाटलं की हो हे खूप चांगलं आहे. पण आता त्यांना कुठेतरी हा थ्रेट जाणवायला लागलेला आहे की जसं 2008ला जे मोठा डाऊनटर्न आला, असं कुठेतरी होईल का पुढे आपण कुठेतरी स्टक होईल का. मला आत्ता ह्या रॅपिडली ग्रोथ मिळाली कारण का इंडस्ट्री एवढ्या बूममध्ये आहे. जर इंडस्ट्रीवर इम्पॅक्ट झालं तर मग कसं होतं की नुसतं तुमची सॅलरी नाही वाढत किंवा CTC नाही वाढत, अकॉर्डिंगली तुम्ही तुमच्या लायबिलिटीज वाढवता. आणि मग त्यांना थ्रेट यायला आत्ता हळूहळू सुरुवात झालेली आहे की मॅडम मग आम्ही एवढं डिमांड करायचं का नाही. पूर्वी म्हणजे आम्हाला विचारायचंच नाहीत किंवा कंपनी काय देते नाही, दिस इज व्हॉट आय वॉन्ट. आणि माझ्याकडे 3 ऑफर लेटर्स आहेत. म्हणजे ॲज इफ की सब्जी मंडीत गेल्यानंतर आपण म्हणतो इकडे 10 रुपयाला कोथिंबीर मिळते, तुझ्याकडे 4 रुपयाला देतोस का. लिटरली तसं आत्ता चाललेलं होतं विदिन कपल ऑफ मंथ्स बिफोर. पण इव्हेंच्युअली हे आता खूप चांगलं व्हायला लागले की थोडंसं आता ही मुलं एज्युकेट जास्त व्हायला लागलेली आहेत. कारण का हा जो आपण जे आता ज्या सेगमेंटबद्दल बोलतो ना, हा जो आहे ना, एक तर फ्रेशर्स टिल ॲज आय सेड की साधारण 35 टू मिड सेगमेंटच्या खालच्या लेवलचा आहे. आता त्यांना माहिती आहे की मला जर ग्रोथ व्हायची असेल, पुढं जायचं असेल, तर हा असा माझा ॲटिट्यूड पुढे नाही कामी येणार आहे. मग मला असं होईल की मला मिड लेवलवरतीच कुठेतरी आयुष्यभर काम करावं लागेल. पुढे गेल्यानंतर जर मी हा ॲटिट्यूड कॅरी केला तर डेफिनेटली दिस विल हॅम्पर माय करिअर. आणि त्याच्यामध्ये ॲज ए कन्सल्टंट मला असं वाटतं प्रत्येक कन्सल्टंटनी हे त्याला एज्युकेट करणं खूप गरजेचं आहे, विच वी आर डेफिनेटली डुईंग फॉर ईच अँड एव्हरी आवर स्टुडंट. बरोबर. तुम्ही हे जे मागच्याही प्रश्नात म्हणलात, याही प्रश्नात म्हणलात की हे सगळं अप टू 35 एजपर्यंत चालू आहे. पण मग त्याच्यानंतरच्या जी पुढची मिड लेवल, हाय लेवल मॅनेजमेंट आहे, तिथं काय चालू आहे. आणि ओव्हरऑल आत्ता म्हणजे सेकंड डिकेडमध्ये या सेंचुरीच्या किंवा कमिंग डिकेडमध्ये आत्ता जे चालू आहे, काय नक्की करिअर पाथ असतात, कशा पद्धतीनं चालू आहे, ते खरंच लिनियर आहेत का आता खूप त्याच्यात अबनॉर्मल गोष्टी आल्या आहेत, कसा ट्रेंड आहे. मी 35 का म्हटलं का तोपर्यंत त्यांचा मेन अस्पेक्ट हा म्हणजे मनी असतो की मला तुम्ही सॅलरी वाढवून द्या, CTC वाढवून द्या, दॅट्स इट. आय एम नॉट कनेक्टेड कन्सर्न अबाउट द जॉब प्रोफाईल. थोडंसं 35 जेव्हा एज होतं तेव्हा साधारण ही लोक मॅच्युअर्ड होऊन एका लेवलवरती येतात, दॅट इज एक्सपिरियन्स वाईज. आणि वी सी ह्या लोकांना आम्ही मिड लेवलवरती आणतो. मग मिड लेवलवरती शक्यतो वी एज्युकेट देम की तुम्ही जॉब प्रोफाईल बघा, किंवा ते स्वतः एज्युकेट झालेले असतात, मॅच्युअर्ड झालेले असतात की नाही ठीक आहे सॅलरी थोडंफार जाईल पण मला जॉब प्रोफाईल कसं आहे ते. आता हे जो प्रश्न विनायक तू विचारलास ना, हा मी ओव्हरऑल बोलते, मी आता पॅन्डेमिकसाठी रिलेटेड नाही बोलत. मग त्याच्या पुढे कारण का आत्ताच्या ह्याच्यामध्ये सिनियर लोक सुद्धा थोडेसे हेवाय झालेले होते की बाबा ठीक आहे मला आता मिळतात नाही एवढे तर मी पदरात पाडून घेतो, पण नंतर पुढे काय ते बघूया. पण आता असं होतं की मग 35च्या पुढची लोक असतात की मला थोडी स्टॅग्नन्सी हवी आहे. कारण का कसं असतं पुढचे जेव्हा तुम्ही सिनियर लेवलला जाता तेव्हा तुम्ही जॉब काय केलंय तुम्ही ऑलरेडी स्वतःला प्रूव्ह केलं असतं टेक्निकल नॉलेजवरती. पुढे तुमच्यावरती तुमचे सॉफ्ट स्किल जास्त मॅटर करतात की तुमची लिडरशिप किती आहे, तुमची कमिटमेंट किती आहे, हाऊ यू एबल टू टेक अ रिस्क. मग त्या रिस्क इज नॉट रिलेटेड विथ युअर ओनली विथ युअर प्रोजेक्ट. पण समजा तुमच्या CTC मध्ये काही कमी जास्त झालं, कंपनीमध्ये काही कमी जास्त झालं, तरी सुद्धा वुड यू बी एबल टू सस्टेन दॅट.
ह्या खूप गोष्टी जेव्हा सिनियर लेवलला तुम्ही जाता तेव्हा त्या बघितल्या जातात. हे आम्ही आता या सिनियर लेवलला जेव्हा आम्ही कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यूज घेतो तेव्हा आम्ही त्यांना या गोष्टीवर एज्युकेट करतो. त्यामुळे त्याच्यात थोडासा ट्रेंड व्हायला लागलेला आहे की नाही आता मला जॉब प्रोफाईल जास्त बघायचं असतं किंवा 45 एजला इव्हेंच्युअली लोक लायबिलिटीजवरनं थोडे रिलॅक्स झालेले असतात. सो दे कॅन फोकस मोर ऑन देअर करिअर की नाही मला आता माझं प्रोफाईल अशा पद्धतीने डेव्हलप करायचं की माझं जॉब प्रोफाईल आणि माझं डिसिजन मेकिंग कशा पद्धतीने जास्त अपग्रेड होईल त्याच्यामध्ये. सो मध्ये तो ट्रेंड जो आहे तो इव्हेंच्युअली असा हळूहळू व्हायला सुरुवात होईल त्याच्यामध्ये. इव्हन IT मध्ये सुद्धा मला आता हे दिसायला लागलेलं आहे की निश स्किल्सवाले किंवा प्रोजेक्ट बेस्ड जी लोक येतात ते आमचं निश स्किल असं आहे अँड दॅट्स वाय आय डिमांड. म्हणजे आता हा खूप एक मी म्हटलं की जसं पॅरलली हा दुसरा एक पॅटर्न खूप चांगला झाला आहे की वेन द कॅन्डिडेट आस्क फॉर हायर CTC आम्ही त्याला म्हणतो की तू जस्टिफाय कर की मला एवढे का हवेत आणि दे आर सो ब्रिलियंट द वे दे जस्टिफाय अमेझिंगली ते जस्टिफाय करतात. सो हा क्लास पण आहे ह्याच्यामध्ये की मग मला हे नको पण मॅडम माझ्या ह्याच्यामध्ये ना हा प्रोफाईल जर मला त्यांनी टाकला माझ्या प्रोफाईलमध्ये कारण का मला माहिती हे स्किल कुठं डेव्हलप होणार आहे आणि मग त्याच्यामध्ये मला हा त्यांनी जर आणखीन ॲड ऑन दिलं तर आय एम रेडी टू मॅनेज फॉर माय CTCs ऑल्सो. सो हा पण ट्रेंड आहे याच्यामध्ये. सो मला असं वाटतं की ग्रोईंग याच्यामध्ये जर तुम्ही कॅन्डिडेटला किंवा आता ज्या एम्प्लॉईजला व्यवस्थित एज्युकेट केलं आता कुठली इंडस्ट्री कुठली ग्रो होतीये जास्त तर त्या पद्धतीने नक्की हा ट्रेंड पुढे जाऊ शकतो. या सगळ्यामध्ये महिला एम्प्लॉई ज्या आहेत महिला नॉलेज इकॉनॉमीतल्या त्यांची काय परिस्थिती आहे याचं कारण खूप महिलांना परत संधी मिळाली त्यांचं करिअर आणि त्यांची फॅमिली ते सांभाळू शकले अशी चर्चा होती किंवा खूप महिला असं झाले की ते घर लग्न असं सगळं करून चांगलं काम करू शकत होत्या. तर त्यांचा विचार आता काय आहे त्यांना परत ऑफिसला यायचं आहे का आणि नसेल यायचं तर काय ऑप्शन आहे? ओके मी अगदी फ्रँकली तुला सांगते की हा खूप चुकीचा समज आहे की वर्क फ्रॉम होममुळे महिला खूप चांगल्या हॅपी आहेत. ॲक्च्युली तसं नाही आहे कारण का त्यांना दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली कराव्या लागतात. मी एक महिला म्हणून सांगू शकते की ऑफिसला गेल्यानंतर ॲटलिस्ट आपण घराच्या पार्टवरती तरी कट ऑफ होतो. म्हणजे असं वाटतं की ठीक आहे घरी आल्यानंतर मी बघते पुढं काय झालं ते. घरातच राहून काम करते तुम्हाला माहिती असतं की मागं बॅक ऑफ द बेंड की काहीतरी केऑस चाललेला आहे घरामध्ये मुलं खेळत आहेत मग मला आता वाजले जेवायला वाढायला पाहिजे मी घरातच आहे म्हणजे हे मला आणि इनडायरेक्टली ते नॅचरल पण असतं की घरातच आहे तर मी जेवायला वाढते मीच घरातलं थोडंसं स्टफ मॅनेज करते. थोडंसं तुम्ही घरातून बाहेर गेल्यानंतर एक असतं की ठीक आहे आता मी हे सगळं करून बाहेर आलेली आहे आता जो काही मेस होईल तो मी संध्याकाळी 8-7 नंतर बघेन. त्यामुळे उलटं मला झालेलं आहे की इव्हन माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा इनिशियली मी ऑफर्ड की वर्क फ्रॉम होम तर उलटं आलं की नाही मॅडम आम्हाला ऑफिसला यायचं आहे कारण का तो एक रिलॅक्स पिरियड मिळतो. तुम्ही थोडंसं जसं म्हणतं की इतरांबरोबर जेल होता एक वेगळा पार्ट तुम्हाला बघायला मिळतो थोडंसं घरच्या जबाबदारीतून तुम्हाला कट ऑफ व्हायला होतं आणि यू जेल विथ डिफरंट वर्ल्ड ऑल पुट टुगेदर. त्यामुळे मला असं वाटतं की वर्क फ्रॉम होमपेक्षा वर्क फ्रॉम ऑफिस हा खूप मोठ्या पद्धतीने महिलांकडून वेलकम झालेली गोष्ट असेल. बरं अजून एक मला इंटरेस्टिंग माझ्या फ्रेंड बाबतीत घडलेली गोष्ट अशी होती म्हणून विचारायचं की वर्क फ्रॉम होममध्ये मॅरेजेस झाली खूप त्याच्याविषयी आम्ही एपिसोड केले आणि आता असं झालं आहे की जॉब हॉप झाला आहे कपलमधला एक पार्टनर समजा बेंगलोरमध्ये आणि दुसरा पार्टनर पुण्यात आहे आजपर्यंत सगळं नीट होतं आता एकांना किंवा दोघांना कॉल आलेत की वर्क फ्रॉम ऑफिस या तुम्ही आता अशा वेळेला त्यांच्यापुढं प्रश्नचिन्ह आहे. तर खरंच अशी परिस्थिती सार्वत्रिक आहे का आणि असेल तर आता याला काय सोल्युशन निघेल? हो असं आता बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे की हे पुढं लॉंग लास्टिंग राहील म्हणून लोकांनी जसं तुझ्या मित्रांनी जसं केलं तसं बऱ्याच लोकांनी इतर गोष्टी पण काही इनिशिएट करून ठेवलेल्या होत्या की म्हणजे अगदी शेती घेऊन ते मी करीन घरात बसून इथपर्यंत झालेलं आहे. पण जसं म्हटलं की हे लॉंग लास्टिंग नव्हतं. हे करायच्या वेळेस जर यांनी थोडा एक इंडस्ट्रीतला किंवा थोडासा जगाचा अभ्यास केला असता किंवा मी म्हणते जगापर्यंत जायची गोष्ट नाही थोडंसं भारतामध्ये जर बघितलं जसं म्हटलं की आपण थोडं सोशल असो मग IT तसं बघितलं तर IT तुम्ही आधीपासूनही घरातनं काम करू शकतच होता ना मग तेव्हा तुम्हाला का ऑफिसमध्ये बोलवत होते? सिम्पल क्वेश्चन आहे कारण का तेव्हा माहिती होतं की बाबा इथं आल्यानंतर जी प्रोडक्टिव्हिटी गेन होते लोकांमध्ये ती वेगळी असते ऑफिसला गेल्यानंतरची. त्यामुळे आताचे हे प्रश्न खूप लोकांसमोर आहेत आणि माझा सल्ला की दे हॅव टू फाइंड आउट द मिड वे ह्याच्यामध्ये. फॉर्च्युनेटली जसं म्हटलं की आता IT इंडस्ट्री इतकी ग्रो होतीये की जरी सोडलं तरी तिथं कुठेतरी आजूबाजूला जॉब नक्कीच मिळू शकतो. सो बोथ ऑफ देम वन ऑफ हॅव टू डिसाईड की दे हॅव टू क्विट अँड जॉईन अनदर ह्याच्यामध्ये. सो आपण बरेचसे ॲस्पेक्ट चर्चा केली पण मुलाखतीच्या शेवटी येताना प्रत्येक संकट प्रत्येक इंडस्ट्रीला काहीतरी शिकवतं. .com बूमनं काहीतरी शिकवलं इंडस्ट्री मॅच्युअर झाली 2008च्या क्रायसिसनं शिकवलं इंडस्ट्री मॅच्युअर झाली
आत्ता पण क्रायसिस, आधी हा क्रायसिस होता, मग ती अपॉर्च्युनिटी झाली आणि मग त्यातनं ग्रेट रेझिग्नेशन झालं आणि काहीतरी झालं. तर ह्या क्रायसिसमधून भारताची नॉलेज इकॉनॉमी काय शिकली, पुढं त्याच्यात काय काय बदल होणार आहेत आणि ही कशी मॅच्युअर होताना दिसते? आता मी म्हटलं की पूर्वी टेक्नॉलॉजी ड्रिव्हन जे होतं ते खूप कमी होतं, की प्रत्येकाला असं वाटायचं की नाही असं होणारच नाही. म्हणजे इफ यू आस्क मी फॉर माय इंडस्ट्री ऑल्सो, मला वाटायचं नाही मला कॅन्डिडेटला पर्सनल भेटल्याशिवाय मी त्याचे बिहेवियर अस्पेक्ट मॅनेजच नाही करू शकले. पण नंतर मला लक्षात आलं, अरे मी VC थ्रू हे करू शकते, झूम थ्रू या करू शकते. पॅन्डेमिकच्या आधी किती लोकांना झूम माहिती होतं, विच इज व्हेरी फ्यू पीपल विथ नॉईज. आता असं झालं की एव्हरीबडी इज युझिंग दॅट. सो हा खूप चांगला चेंज झालेला आहे. पण तुम्ही 100% त्याच्यावर बँक होऊ शकता का, तर नक्कीच नाही. सो हे कुठंतरी 19-20 हे प्रत्येक ठिकाणी राहणार आहे. तो ह्याच्यातनं आपण काय गेन करायचं आणि काय सस्टेनेबल राहील. म्हणजे जसं मी म्हटलं की शेवटी आपण नेटवर्क म्हणतो. नेटवर्क म्हणजे काय, मी ऑफिसमध्ये बसून मी नेटवर्क नाही करू शकत, किंवा मी असं ऑफिसमध्ये बसलं आणि 4 लोकांना भेटले आणि झूमवरती गेलं, तर त्या नेटवर्कला एक मर्यादा असते. ओके, हे जर मी पर्सनली येऊन जर आज विनायकला भेटल्यानंतर विनायक विल रिमेंबर फॉर व्हेरेवर आय गो, की ओके मी तृप्ती नानल मला माहिती आहे. हे झूमवर भेटल्यानंतर ते खूप टायमिंग होईल. ओके, सो मला असं वाटतं की हा जो चेंज आहे हा थोडाफार आपण नक्की अडॉप्ट करायलाच पाहिजे. जसं इंडस्ट्रीमध्ये पुढे गेल्यानंतर जसं आपण आता रिक्रुटमेंट बोलतोय किंवा वर्क फ्रॉम होम, म्हणजे आता ज्या काही गोष्टी आपण आता चर्चा केल्या, या सगळ्या गोष्टी आधी होत्या का, तर होत्याच. वर्क फ्रॉम होम हे आधी होतं, पार्शियली होतं. आपण त्याच्यात 100% गेल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे हे दिस इज द बेस्ट सोल्युशन, पण ते सस्टेनेबल नाही राहिलं. नंतर लोकांना त्याचे चॅलेंजेस आले आणि परत आपण ऑफिसकडे जायला लागलो. सो ऑफिस आणि हे जर मिक्सचर आपण जर काही केलं तर मला असं वाटतं की ते जास्त चांगल्या पद्धतीने ग्रो होऊ शकतं. आणि आता बऱ्याच कंपन्या आहेत की जे ह्या चांगल्या, म्हणजे इव्हन मॅन्युफॅक्चरिंग ऑल्सो. पूर्वी असं वाटायचं की मॅन्युफॅक्चरिंगला मला रोज सकाळी उठून जायलाच पाहिजे, पण आता तसं नाही झालेलं. एक जर वर्कर ह्याच्यातला जर सोडलं, जो ॲक्च्युअल काम करतो तो सोडलं, तर सिनियर लोक घरात नाही मॅनेज करू शकतात. सो हे जर आपण बॅलन्स केलं तर डेफिनेटली ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. आणि मला असं वाटतं की इंडस्ट्री त्या लेवलवरती आता काम करायला लागलेली आहे. म्हणजे दोघांनी हाफ अडॉप्ट केलेलं आहे. IT जसं हाफ वर्क फ्रॉम होम, हाफ जसं हायब्रिड अडॉप्ट केलेलं आहे, तसं मॅन्युफॅक्चरिंगवाल्यांनी कम्फर्ट मी तुला 9ला पंच करायलाच पाहिजे असं त्याच्यामध्ये पण ते नाही गेलेले आहेत. की ओके हे बोथ वे आपल्याला वर्कआउट होऊ शकतं आणि त्याच्यातनं आपण चांगली प्रोडक्टिव्हिटी घेऊ शकतोय. एम्प्लॉईची प्रोडक्टिव्हिटी चांगली वाढतीये, हे पण रिझल्ट त्यांच्याकडे आलेले आहेत. सो मला असं वाटतं की हे जर आपण कंटिन्यू केलं तर डेफिनेटली ऑन बोथ द अस्पेक्ट्स, किंवा नेहमी आपण म्हणतो की वर्क लाईफ बॅलन्स हा एक नवीन खूप कन्सेप्ट झाले, तो दिस इज अ गुड ऑप्शन फॉर बोथ ऑफ देम. वर्क लाईफ बॅलन्स मध्ये थोडक्यात एक एक्स्ट्रीम संकट आलं आणि त्याच्यामुळे आपण एका एक्स्ट्रीमला गेलो. एक्झॅक्टली. वर्क फ्रॉम होममुळे जिथं वर्क आणि लाईफ एकच झालं. आता परत वर्क आणि लाईफ सेपरेट होतंय, पण या सगळ्याचं सुवर्ण मध्य काढण्याकडं सगळ्यांचा कल आहे असं म्हणता येईल का? येस, सुवर्ण मध्य काढण्यात एक्झॅक्टली तू म्हणलास ते अगदी बरोबर आहे की ह्याच्यातनं कुठून तरी आपल्याला काढता येऊ शकतो. दुसरं मला असं वाटतं की हे खूप मी ह्युमनमध्ये काम करते म्हणून मला माहिती आहे की लोकांना तर हे कळलेलं आहे की टेक्नॉलॉजी इज नॉट द एंड. टेक्नॉलॉजी आहे म्हणजे सगळं आहे असं नाही होत. शेवटी मी म्हटलं की वी आर ऑल आर ह्युमन बिंग, वी नीड दॅट पीपल इन अँड अराउंड. फॅमिली करता मग तुमच्याबरोबर फॅमिली होती, पण म्हणून तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढली का, तर नाही. मला ते पण हवं आणि मला इतर पण हवं. मी आज 4 कलिग्स बरोबर आपण राहतो तेव्हा हे होतं. किंवा आता अगदी मी असं म्हटलं की हा विषय निघाला म्हणून सांगते की एखादं रेझिग्नेशन होतं, ती रेझिग्नेशन प्रोसेस ही एका तासात कोणी डिसाईड नाही करत की मी रिझाईन करणार आहे. ती प्रोसेस सायकोलॉजिकली खूप आधीपासून तयार होते. मग त्या HODचं किंवा त्या HR वाल्याचं जे बिहेवियर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतं की अरे ह्या एम्प्लॉईचं बिहेवियर अचानक चेंज झालं आहे. मग ह्याच्यातनं कसं होतं, त्या दोघांचं बॉन्डिंग असतं एक त्या विदिन द ऑर्गनायझेशन. आणि मग त्याला कळतं की ओके हा कुठल्या तरी अशा विचारात आहे की जिथं हे रिझाईन करू शकतो. अँड दिस हॅपन्स नॉट विथ द ज्युनियर बट इट हॅपन्स फॉर सिनियर ऑल्सो. आणि मग तू का रिझाईन करतो. सो हे एक ह्युमन टच येतो त्याच्यामध्ये, अँड वेअर HR प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. आणि हे कुठेतरी आता पॅन्डेमिक मध्ये पूर्ण मिस झालेलं होतं. आणि आय एम सो हॅपी की ते आता लोकांना कळायला लागले की मला वाटत होतं की सगळे माझ्याकडे 4 कम्प्युटर्स आहेत, माझ्याकडे AI आहे वगैरे, सो एव्हरीथिंग इज फाईन. इवन नॉट विथ द एम्प्लॉईज बट विथ द एम्प्लॉयर ऑल्सो. त्यांना सुद्धा जाणवलं की नाही मला लोक ऑफिसमध्ये हवे तरच माझी कंपनी ग्रो होऊ शकते. मग सो इररिस्पेक्टिव्ह ऑफ द इंडस्ट्री, मग ती IT असेल, ITS असेल, नाही तर मॅन्युफॅक्चरिंग असेल, आय एम अ ह्युमन बिंग. मला लोक हवी आहेत, आय एम अ सोशलाइज पर्सन, आणि त्याच्याबरोबरच मी ग्रो होऊ शकतो. मी इंडिव्हिज्युअल ग्रो होऊ शकत नाही. तर मला ही खूप छान वाटतं की हे लोकांना आता कळायला लागले. ॲज अ सेड की मी फक्त इंडिया रिलेटेड बोलते की आपण म्हणतो की अरे तुम्ही एकट्याने नका ग्रो होऊ, जर ग्रो झालाच ना तर ग्रुप वाईज ग्रो हो. तर ते आता लोकांना खूप कळायला लागले की मला जर ग्रो व्हायचं तर मी ग्रुपमध्ये ग्रो होईल, मी एकटा नाही ग्रो होऊ शकत. थोडक्यात शेवटचा प्रश्न असा की
टेक्नॉलॉजी माणसालाच रिप्लेस करेल अशी एक भीती 2 वर्षापूर्वी वाटली. आता ती भीती तर आवाजावी होती, हे क्लिअर झाले का की Yes. माणसांना पर्याय नाही, माणसांनी भेटण्याला पर्याय नाही. आणि जसं तुम्ही म्हणता तसं माणसांची मिळून कंपनी होती, मग ती काहीतरी बनवती, टेक्नॉलॉजीची कंपनी होत नाही. हे आता कळलंय का? आणि हे असंच कळलंय का? येस, अगदी बरोबर आहे की म्हणजे टेक्नॉलॉजी माझ्याकडे आहे, मी सगळं प्रोव्हाइड करू शकतो आणि मग मला आता तुझ्याकडनं प्रोडक्टिव्हिटी होऊ शकेल आणि मग मी तुझ्याकडनं जास्त आवर्स काम करून घेऊ शकतो, असं नाही होत. हे मला खूप छान आलं की हे आता लोकांना कळलेलं आहे. म्हणजे एका XYZ कंपनीने लगेच सुरुवात केलं की आता आम्ही जे 75% आम्ही सगळं टेक्नॉलॉजी बेस करतो आणि वी जस्ट गोइंग टू सेल आउट ऑल आवर ऑफिसेस. आणि हे आता लोकांना कळलं, तेव्हा त्याचं खूप छान पद्धतीने वेलकम झालं. वाव, किती कॉस्ट कमी होईल, किती हे कमी होईल. पण पॅरलली त्यांचे इतर खर्च किती वाढले, तीच कॉस्ट कुठेतरी दुसरीकडे इन्व्हॉल्व्ह झालीच ना. आणि मग जी आपली मेजर कॉस्ट आहे, आपली जे मेजर इन्व्हेस्टमेंट आहे, दॅट इज आवर ह्युमन बिंग. आणि मग हे कळलं की हे फक्त टेक्नॉलॉजी ड्रिव्हन नाही होणार आहे. मी एक रोबो आणून बसवला म्हणून माझं काम होईल का, तर नाही होणार. मला माणसंच हवी आहेत. आणि मग ती बीट कंपनी, म्हणजे कंपनीची ग्रोथ असू दे, इट्स इंडिव्हिज्युअल ग्रोथ असू दे, वी नीड ऑल अराउंड पीपल. आणि हे खूप छान झालेलं की एक म्हणजे 100% आपण ह्युमनवरती नाही अवलंबून राहू शकत, 100% आपण टेक्नॉलॉजीवरती नाही राहू शकत. सो वी हॅव टू मिक्स इट टुगेदर. आणि माझे काही फॉरेनचे क्लायंट्स पण आहेत, ओव्हरसीज पण काही क्लायंट्स आहेत. आणि जेव्हा आम्ही हे त्यांच्याशी शेअर करतो, दे आर रिअली हॅपी. म्हणजे ते म्हणले की इव्हेंच्युअली आम्हाला असं वाटलं होतं की आर पीपल आर व्हेरी हॅपी की घरातून काम करायचं, किंवा आपल्यासारखं सोशलायझेशन तिथे इतकं होत नाही. पण इव्हेंच्युअली दे आर ऑल्सो फोर्सिंग टू द कंपनी की एक दिवस तरी आम्ही आता ऑफिसला येतो. सो मला असं वाटतं की नॉट इव्हन इंडिया, सगळ्या जगाला कळलंय की लोक असतील तर सिस्टीम्स असतात किंवा टेक्नॉलॉजी असते. नुसतं सिस्टीम आणि टेक्नॉलॉजी विदाउट पीपल नाही होऊ शकत. दॅट्स व्हाय आय सेड द पीपल हू नो द पीपल. राईट. शेवटचा प्रश्न, खरा शेवटचा प्रश्न तो असा की खूप लोक असे आहेत की जे आता शिफ्टमध्ये आहेत, जे जातील, सायकोलॉजिकल शिफ्ट होईल, फिजिकल लोकेशन शिफ्ट करायला लागेल. काही लोकांसाठी हा पहिल्यांदाच बदल असेल. या सगळ्यांना तुम्ही एक HR पीपल रिलेटेड कन्सल्टंट म्हणून काय सल्ला द्याल की या सगळ्याला येणाऱ्या महिन्यात 2-3 महिन्यात कसं सामोरं जावं? शिफ्ट, यू मीन टू से रिलोकेट होणं, ऑफिसला जाणं, फ्रॉम एम्प्लॉई ह्युमन अँगल. त्यांच्यासाठी कित्येकांसाठी पहिल्यांदाच असेल की ते ऑफिस बघतायत, ॲक्च्युअल काम करतायत, कित्येक वेगळ्या लोकेशनला जात आहेत, कित्येकांना शिफ्ट व्हायला अख्खं शेड्यूल बदलायला लागेल, स्वतःचा कोर्स बदलायला लागेल. तर दिस इज अ फेज की जेव्हा तुम्ही एका ठिकाण म्हणजे एका सायकलमधून दुसऱ्या सायकलमध्ये जाताय. अशा वेळेला काही कमी जास्त होऊ शकतं, ताण येऊ शकतो. आता आम्ही असं वाचतोय त्याच्याबद्दलही बोलायचं आहे की शाळेत जेव्हा मुलं जातात त्यावेळी त्यांना ताण येतोय की पहिल्यांदाच शाळेत जात आहेत, खूप गॅप नंतर जात आहेत. तर हे मोठी माणसं सुद्धा फेस करतील आणि कदाचित ते बोलू शकणार नाही की मी असं काहीतरी फेस करतो. तर अशा लोकांना ॲज अ ह्युमन रिसोर्स पर्सन तुम्ही काय सल्ला द्या? सी, मला असं वाटतं की फर्स्ट अडॉप्ट दिस चेंज व्हेरी पॉझिटिव्हली, की हे जे काही होतं हे खूप छान होतं आहे. आणि आता जे तुम्ही लोकांमध्ये मिसळताय, सो फर्स्ट ॲक्सेप्ट युअर चेंज आणि देन यू फेस टू द कंपनी. म्हणजे फर्स्ट टाइम यू आर गोइंग टू द कंपनी टू हुम यू आर गोइंग टू वर्क फॉर. त्याच्यामध्ये त्यामुळे एक होणार आहे की तुमची जी आधीची जी मेंटॅलिटी होती की ओके हा एक ऑफर आली, ती एक ऑफर, ही कमी होईल खूप. बिकॉज यू आर गोइंग टू विथ द टीम. तुमची टीम आज तुम्हाला इंट्रोड्यूस होणार आहे. यू आर गोइंग टू मीट युअर कलिग्स, युअर सिनियर्स. सो हे तुम्हाला कुठल्या तरी एका लेवलवरून दुसऱ्या लेवलवर घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. दरवेळेस तुमची सॅलरी राईज होईल असं नाही, पण तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते. ॲज अ ह्युमन बिईंग तुम्ही ग्रो होता. सो म्हणून हे जे आहे हा ॲक्सेप्टन्स तुम्ही अशा पद्धतीने चेंज करा, ॲक्सेप्ट करा. दुसरं, तुम्ही रिलोकेट होताय, सो रिलोकेट ऑलवेज थिंक की बाबा समथिंग गुड इज कमिंग ऑन द युअर वे. आज मी जर माझ्या होमटाऊनला असेल आणि इफ आय एम कमिंग टू माय से मेट्रोजमध्ये, सो तुम्हाला वेगळी लोकॅलिटी मिळते, वेगळी लोकं तुम्हाला भेटायला मिळतात. अदरवाईज ही ऑपॉर्च्युनिटी तुम्ही तुमच्या गावात असता तर मिळाली असती का? सो ठीक आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोज अँड कॉन्स दोन्ही असतात. तिथे बसल्यानंतर तुमची किती ग्रोथ झाली असती यू नेवर नो, पण इथे आल्यानंतर तुमची ओव्हरऑल ग्रोथ पण होते. सो प्रत्येक गोष्ट ही मनी कॉन्सन्ट्रेट न राहता ओव्हरऑल माझी डेव्हलपमेंट कशी होते, माझी फॅमिली डेव्हलप कशी होते, मला एक नवीन कंपनी मला ॲक्सेप्ट करते आहे, त्याच्यात येणारे माझे नवीन कलिग्स कसे असतील, हे जेवढं तुम्ही जास्त पॉझिटिव्हली बोलाल ना किंवा बघाल, तेवढं ते जास्त चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर येईल. इफ यू स्टार्ट युअर डे फॉर द निगेटिव्ह की येणारा प्रत्येक कलिग हा मला काहीतरी व्हॅल्युएशन करण्यापेक्षा काहीतरी वेगळंच हे करेल, तर ऑब्व्हियस यू विल गेट द सेम काइंड ऑफ ट्रीटमेंट फ्रॉम आउटसाईड. पण आत्ता मला असं वाटतं की हा चेंज आत्ता नाही आहे, कारण का एव्हरीबडी इज इगर टू मीट एव्हरीवन.
हम्म. की एकत्र आले. त्यामुळे खूप कंपन्यांमध्ये वेगवेगळे डेज साजरे केले जातात. म्हणजे आता हम्म. काही कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये फर्स्ट डे ऑफ द आफ्टर पॅन्डेमिक असे हम्म. काहीच होत आहेत. स्ट्रेस बस्टरमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आता इनिशिएट केलेल्या जातात. दॅट म्हणजे हम्म. योगा असेल, डान्सिंग असतील, वेगळे असतील. सो ऑब्व्हियस ॲज ए HR कंपनी ऑल्सो वॉन्ट टू म्हणजे ट्राय टू असिम्युलेट एव्हरीवन. त्याच्याला बरोबर. त्यांचं इंटरॅक्शन किती जास्त वाढेल, इंटरेस्ट किती कंपनीच्या अगेन्स्ट वाढेल, हे सगळे कंपनी ह्युमन रिसोर्स हे बघतच आहे. राईट. त्यामुळे मला असं वाटतं की जो चेंज आहे ना तो तुम्ही खूप जर पॉझिटिव्हली ऍक्सेप्ट केलात ना तर खूप छान होईल. कारण का एक आपण डाऊनटर्न ऑलरेडी 4-5 बरोबर. महिन्यापूर्वी बघितलेलं, 2 वर्षापूर्वी बघितलेलं आहे. त्याला आपण अकोमोडेट झालोच ना. सो दिस इज समथिंग न्यू इज कमिंग अप. तर ही खूप इंटरेस्टिंग नोट आहे की समथिंग गुड इज कमिंग युअर वे. तर या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी ही मुलाखत उपयोगाला येईल असं मला वाटतं. तुम्ही एवढा वेळ दिलात आणि या इंटरेस्टिंग वेगळ्या विषयावर आपण गप्पा मारू शकलो त्याबद्दल थिंक बँककडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.